पाहतोय विशेष विमानांनी त्यांना आता एकनाथ शिंदेंनी भेटायला बोलवलेलं आहे। दराडेंच्या पराभवानंतर आता नाशिकची सर्व माहिती शिंदेंनी मागून घेतलेली आहे। शिंदेंकडून नाराजीही व्यक्त केली गेली आहे, मात्र गोकुळ गीतेंना त्यांनी जवळपास 4 वाजताच्या सुमारास भेटण्यासाठी बोलवलेलं आहे। आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत आहेत। सूरज, आपण पाहतोय नाशिकमध्ये अत्यंत धक्कादायक निकाल लागलेला आहे। शिंदेंची नेमकी काय प्रतिक्रिया, काय एकंदर सिनारिओ आहे? निश्चितच ज्या प्रकारे नरेंद्र दराडे यांचा नाशिकमध्ये जो पराभव झाला त्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी मुख्य म्हणजे नाराजी व्यक्त केलेली आहे। यामध्ये महायुती धर्माचं पालन का झालं नाही असा सवाल जो आहे त्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विचारत आहेत। याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। जर का सगळीकडे युती धर्म पाळला जातो, एकमेकांचे नेते असतील त्या उमेदवारांना जर का मदत करत असेल तर मग हे का होतं, या सर्व अशी माहिती जी आहे ती नाशिकमधल्या पदाधिकारी व उदय सामंत यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मागवलेले आहे। तसेच उदय सामंत यांनी देखील आता गोकुळ गीते यांना तातडीने दुपारपर्यंत मुंबईला बोलवलं आहे। त्यामुळे आता या सगळ्या घडामोडीनंतर नेमके तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणती भूमिका मांडतात, महायुती धर्माचं पालन करण्याबाबत नेमकं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतात स्वतः, आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण पाहू शकतोय नाशिकमध्ये अत्यंत धक्कादायक निकाल लागलेला आहे। दराडेंचा पराभव झालेला आहे। युती धर्म कुठेतरी पाळला गेला नाहीये। गोकुळ गीतेंना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईला बोलवलेलं आहे। शिंदेंनी आता नाशिकची सर्व माहिती मागवलेली आहे। आपण पाहतोय सुरुवात झाली तसाच ट्विस्ट इथल्या राजकारणात पाहायला मिळालाय। बंडखोरी करत 2 उमेदवार मैदानात उतरले, गणेश गीते आणि गोकुळ गीते। मात्र गणेश गीतेंनी माघार घेतली, गोकुळ गीतेंनी ती घेतली नाही। तर अर्ज माघारीची तारीख उलटून गेल्यानंतर मात्र त्यांनी शिंदेंनाच पाठिंबा देणार असं मत व्यक्त केलं होतं। मात्र त्यानंतरही आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने त्यांनाच निवडून दिलेलं आहे। त्यामुळे अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचा नाशिकमध्ये विजय झालेला आहे आणि कुठेतरी याचाच फटका महायुतीला बसताना दिसतोय।